माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातळी प्रभो भगवान सिद्धेश्वराच्या श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की बाटी खाली घ्या श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथ करा. ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 32व्या ओळीचा आपण विचार करतो. माझी आ सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातळी. मौली ज्ञानराज वर्णन करतात. हे श्रीगुरु महाराज, हे प्रभो, खरोखरच माझ्या वाणीने कल्प पुष्कळ कल्प फार मोठा दिवस आहे. कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. अनेक कल्प पर्यंत लक्षात घ्या काय मौली म्हणतात. सत्य बोलण्याचं तप केलं. कल्प अनेक कल्प सत्य बोलण्याचं तप केलं. आपण दिवसातून किती वेळा बोलतो काय माणसाला खरापेक्षा खोटं बोलण्याची सवय नाही. जुन्या काळातली एक गोष्ट आहे. एक ब्राह्मण होता आणि चांदीचे रुपये होते त्यावेळेस. एकदम दक्षिणा घेऊन आपल्याला काय माहित कशाला आलं. त्यांनी पोरांना सांगितलं घरी नाही म्हणून सांग. घरी नाही कसे काय विचारपूस करायचं सांगतो विषय कशाला आला काय घरी नाही म्हणून सांग. त्या पोरात लहान मुलं होत त्यांनी सांगितलं मला घरी नाही. घरी होत त्यांनी सांगितलं घरी नाही म्हणून सांग. दुपारी त्यांची भेट झाली. म्हणले गुरुजी तुम्ही कुठे गेला? म्हणजे मी घरीच होतो. घरी होतो? तुमच्या मुलाने सांगितलं मला घरी नाहीत म्हणून. का हो? मी 500 रुपये दक्षिणा आणली होती तुम्हाला, चांदीचे रुपये. मग देऊन टाकले दुसऱ्या. त्याने थोपाड बडवून घे. सहज भाजीला गेलं तरी पर्समध्ये पैसे असतात सुट्टे. तरी पण माणसं सुट्टे द्या ना. सुट्टे नाही. सहज माणसाला इतका अंगवळणी पडलेलं असतं ते खोटं बोलायचं. पण माऊली म्हणतात मी कित्येक कल्प गेले सत्य बोलण्याचं तप केलं. खोटं कधी बोललो आपल्याला खऱ्या खोट्याचा काहीच कळत काय खोले त्याचाही विचार करत नाहीये. आणि त्या तपाच्या फळाचं जे
गीता व्याख्यान रूपी मोठं भेट आहे त्या फळाचं. मला काय फळ मिळालं त्याचं? तर गीता व्याख्यान रूपी असणारं मोठं भेट आहे. त्या भेटापर्यंत माझी वाणी पोहोचली ती केवळ अनेक कल्प सत्य बोलणं. पुण्ये पोषली असाधारणे ते तुझे गुणवानने देवनी मज उत्तीर्णे झाली आहे. श्रुती सुद्धा सांगते सत्यम वद प्रियम वद. सत्य बोले मुखे कुंभारामध्ये सत्य बोले मुखे दुःख मी अनेकांच्या दुःखे. सत्य बोले मुखे अनेकाच्या दुःखाने दुःखी व्हावं. सत्य बोलत राहावं. कधीही खोटं कसाही प्रसंग आला तरी खोटं बोलू नये. खोटं टाळत जावं. तर त्याचे परिणाम फार वाईट असतात. पुण्ये पोषली असाधारणे ते तुझे गुणवानने देवनी मज उत्तीर्णे झाली आज. माऊली आपल्या श्रीगुरूला म्हणताय मी आजपर्यंत जे असामान्य पुण्य संग्रही पोचून ठेवलं. असामान्य कारण व्यवहारच कधी खोटा नाही. सर्व पुण्याचा संचय झालेला आहे. असामान्य पुण्य आणि अर्थात संग्रही ठेवलं ते पोचलं नाही ते पुण्य. पुण्य पोषली असाधारणे असामान्य पुण्य ती तुझी गुणवानने. आणि त्या पुण्यामुळे मला तुमच्या गुणाचं वर्णन करण्याचा योग आला. केवळ त्या पुण्यामुळे देवनी मज उत्तीर्णे झाली आज. आणि खरंच त्या पुण्याने हे फल मला प्राप्त झालं. आणि आज माझ्या ऋणातून मुक्त झालेली आहे. या मोबाईलनं असं वाटून गेलं नसतं. फारच वाईट केलं म्हणजे. जे जीवितवाची आडवी अतुडलो होतो मरणगावी ते अवदसाची आघवी फेरी आली. जी जीवितवाच्या आडवी अतुडलो होतो मरणगावी ते अवदसाची आघवी फेडली आज. श्री गुरु महाराज आजपर्यंत जीवदशेच्या जंगलामध्ये मी सापडलो होतो. जीवदशेच्या जंगलामध्ये मरणाच्या गावामध्ये दुःख भोगत होतो. मृत्यूलोक हा मरणाचं गाव आहे. त्याचं नावच आहे मृत्यूलोक. तर या मरणाच्या गावामध्ये दुःख भोगत होते. ते अवदसाची आघवी ती संपूर्ण दुर्दशा आज तुम्ही नाही.
जे गीता येणे नावे नावाने गी, जे अविद्या जिनोनी दाटुली, ते कीर्ती तुझी आम्हा जोगी, वाणावया जामली. जे गीता येणे नावे नावाने गी, गीता गीता या नावाने नावाजलेली जी अविद्या झिनवणी दाटली, ज्या गीतेच्या मुळे अविद्येवर विजय मिळवला गेला, तेव्हा गीता ही अविद्येवर विजय मिळून बलवान मिळाला असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि तुमच्या कीर्तीच आम्हाला योग्य अशी वर्णन करण्याला प्राप्त होईल. साधू संतांचे कीर्ती महत्व वर्णन करण्याला सुद्धा भाग्य लागतं. सहजासहजी नव्हे, सहजासहजी आपण कुणाचे कुठाने करतो. भाकरी खातो घरच्या आणि कुठाने गावातल्या लोकांचं करतो, गल्लीतल्या गावातल्या. पण साधू संतांच्या कीर्तीचं वर्णन करत नाही, देवाचं नामस्मरण सतत नाही करत. माऊली म्हणतात केवळ या नावाजलेली गीता, त्या गीतेनं अविद्येला जिंकून किंवा गीतेमुळं अविद्येला जिंकून बलवत्ता प्राप्त झाली. आणि तुमची कीर्ती आम्हाला योग्य अशी संधी त्या कीर्तीचं वर्णन करण्याकरता प्राप्त होते. पै निर्धना घरी वाणी वसे, महालक्ष्मी येवोनी बैसे, तया ते निर्धन ऐसे म्हणवे काही. निर्धनाच्या घरी वाणी वसे, दरिद्री माणसाच्या घरी अकस्मात लक्ष्मी येऊन बसली. मग त्याला कोणी दरिद्री म्हणेल का? नाही म्हणणार. जिथं लक्ष्मी येऊन बसलेली आहे, पण लक्ष्मी ही नेहमी भगवंताबरोबर येत असते. भगवंताचं नाम कधीतरी मुखात आलं, त्या नामाचा महिमा असा आहे की लक्ष्मीच घरी आली. भगवंताचं भजन करणाऱ्याकडे लक्ष्मी जात. कोणालाही आपल्या नवऱ्याचं वर्णन करणं आवडणार नाही का? आवडणार. भगवंताचं वर्णन करणारे, भजन करणारे, नामस्मरण करणारे जे असतात त्यांच्याकडे लक्ष्मी कधीही तोंड फिरवत नाही. जिथं प्रत्यक्ष परमात्मा जर त्यांच्या मागे पुढे उभा असतो तर लक्ष्मी त्याला डावलेली काय? नाही डावली. कारण भजन करणारी, भक्ती करणारी जे आहेत त्यांच्या मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा आलिया आघात निवाराया माझ्या विठोबाचा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या
विठोबाचा आपणची देव होय गुरु मागे पुढे उभा राय सांबा असे भगवंताचं भाव भक्तीचं महत्व आहे लक्षात. त्याला काही द्यावं लागत नाही, घ्यावं लागत नाही. असं वाटतं आपल्याला काहीतरी 2 पैशाच्या पुढे घ्यावे लागतील. तो लक्ष्मीचा पती आहे लक्षात. त्याचे 2 पैसे त्याचे पुढे 2 पैसे त्याला काय होणार. तो म्हणतो मला बाकी काही नको, फक्त प्रेम द्या, प्रेम भाव. मला बाकी काही देण्या घेण्याची गरज हो नाहीये, मला काही देऊ नका, फक्त प्रेम द्या तुमचं. कारण थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तो प्रेमाचा भुकेलेला आहे. आपल्याला वाटतं रुपयाचं पान फुलं आले भगवान खुश होईल. पान फुलाने खुश होत नसतो, अशी आपली भावना आहे. त्याला प्रेम द्या, प्रेम. बाकी त्याला काही लागत नाही. पान लागत नाही, फुल लागत नाही, काही लागत नाही. काही द्या तुम्ही त्याला, फक्त प्रेम द्या. काही नाही दिलं तरी चालणार. आणि काही त्याला द्यायची गरजही नाही. त्याच्याकडे काही कुठल्या गोष्टीला उणीव हो नाही आहे लक्षात. पण आपल्या मनाला असं वाटतं 2 चिमटी साखर ठेवली की मुंग्याला देव खुश. 2 चिमटी साखरेने देव खुश होत असतो. ठेवायचं तर किलो 2 किलो ठेवा, म्हणजे पुजाऱ्याचाही फायदा होईल. 2 चिमटी साखरेने तर मुंग्या होत नाही. दुसरा काही फायदा हो नाही. भाव पाहिजे, प्रेम. बाकीची काही गरज नाही. म्हणून म्हटलं या ठिकाणी का अंधकाराची आठाया दैवी सूर्य आलिया तो अंधारूची जगाया प्रकाश नोहे. रात्रभर अंधार असतो की नाही. रात्रभर कडक अंधार असतो. सुदैवाने सूर्याचा उदय झाला की अंधाराची जगाया प्रकाश होतो. मग तो अंधार कुठे पळून जातो का. तो अंधारच प्रकाश रूपाने होतो. अंधाराचा प्रकाश होऊन जातो. जया देवाची पाहता थोरी विश्व परमाणु ही दशान धरी. तो भाव भावाची सरोभरी नभेची काही. ज्या देवाचा व्यापकपणा पाहिला तर त्या व्यापकते पुढे एवढं मोठं हे विश्व आहे. पण ते विश्व परमाणु सारखा. परमाणु सूक्ष्म. खिडकीतून दिसणारी तंतू असतात ना, ते तसं विश्व आहे. त्याच्यात भगवंताच्या पुढे विश्वाला काय महत्व लक्षात. अणुप्रमाण म्हटलंय. विश्व परमाणु ही दशान धरी. भगवंताच्या पुढे विश्व हे सूक्ष्म आहे, परमाणु सारखं. तो भावाची सरोभरी नभेची काही. तेव्हा परमाणुची अवस्था विश्व धारण करू शकत नाही का. मूळ आहे ते विश्वाचं. तिथून सुरुवात आहे अणु परमाणु पासून या विश्वाची. जे तंतू आहेत ना खिडकीतले, ते सूर्यप्रकाश घरात आला की
ते तंतू दिसतात, तिथून हे मूळ आहे ते या पृथ्वी सृष्टीचं, या विश्वाचं मूळ आहे, तिथून सुरुवात होते या सृष्टीला. अर्थात देवाचा मोठेपणा सांगता आहे. विश्व किती आहे आपण तर नेहमीच पाहत असतो. अनंत ब्रह्मांडे उदरी, या विश्वासारखे अनंत ब्रह्मांडे उदरी. हरी हा बालक नंदा घरी, नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे. नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, नवल केवढे केवढे. अनंत ब्रह्मांडे उधरी, हरिहा बालक नंदा, नवल केवढे केवढे, नकळे कानोबाचे कोडे. अशा प्रकारे परमात्मा भगवंताच्या मोठेपणाबद्दल तुलना केली तर काय मोठेपणा, काय तुलना करू शकते, तर कशाची तुलना होत नाही. आकाश नभ तुझ माझी खेळे लपी थपी, आकाशाची कशाचीच उपमा देता येत नाही भगवंताला. माझ्या विठोबाशी उपमा काय द्यावी, आलाय बलाय घ्यावी असं म्हटलेलं आहे. हे विश्व देवाच्या मोठेपणाच्या मानाने, देवाच्या मोठेपणाच्या मानाने जर विश्वाचा विचार केला तर ते परमाणू सारखं आहे. परमाणू एवढा आहे. देवाचं जर वजन करायचं ठरवलं ना, सत्यभामाबाईने केलं वजन देवाचं. देवाचं वजन कुठं होत असतं. अनंत ब्रह्मांडे ज्याच्या उदरामध्ये आहे त्याचं काय वजन करणार. पण भावना आहे माणसाची, भावना. नारदाला विचारलं मला काही उपाय सांगावा, हाच नवरा जन्म जन्म मिळाला पाहिजे. ते म्हणजे सोपा उपाय. हे भांडणारा नव्हता तो, त्याचं कधी काळ पांढरं होईल म्हणतात. सदा बोलत राहा, गोड बोलत राहा. आपल्याला काही खरेदी खत घेऊन दिले काय. माणसं सत्ता गाळत राहतात बायको. तू कोण सत्ता गाळणार चिपड्या, तर तुला खरेदी खत घेऊन दिले. समान हक्क आहे दोघांचे, बोलण्याचं काही कारण नाही. ज्याने थोपडीत म्हणजे तिने दोन थोपडीत मारायचे. तो जर आपण मर्यादा ठेवत नाही तर आपण तरी काय ठेवायचं. मी का सांगतोय लक्षात ठेवा, मारू नये. मारता तारीख त्याला काय करा. नवऱ्याला मारत जाऊ नये बरं का, पण त्याने मारलं तर चालतं का. त्याने पण मारू नये आणि हिनं पण मारू नये. ते आपल्या आनंदी आनंदाची गोष्ट सांगितलं. आमच्या घरी आनंदी आनंद आहे. ते म्हणजे आनंद म्हणाल तर आनंदी म्हणा, म्हणजे आनंदी आनंद काय म्हणणार. ते म्हणजे तुम्हाला नाही कळायचं. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. तुम्हाला माझा जन्म घ्यावा लागेल तेव्हा कळेल तुम्हाला. अरे पण त्याचा अर्थ काय सांगा ना. आनंदी, सदा आनंदीचा उदय वगैरे म्हणतात. आनंद का आनंदी आनंद म्हणतात, आनंदीचा म्हणतात किंवा पुन्हा आनंदाचा म्हणतात. तुम्ही आनंदी आनंद म्हणता. ते म्हणले तुम्हाला कळणारच नाही. तुमची बायको तुम्हाला त्रास देते का, शब्दांत दुःख होत नाही. मग तुम्हाला कळणारच नाही. ती जर तुम्हाला शब्दाने दुःख होत नसेल
तुमची काही भांडणं बिंडणं अजिबात नाही. भांडणाचं काय करायचं, कशा करायचं? मग तुम्हाला कळणारच नाही. तुमची तर कसं काय, आमचं तर काय आता सांगायची, टाकली मोठी 1.25 लाख खर्च. याची बायकोची अंगी लागून तिने खाल्लेली काय. तो म्हटला आमची भांडणं होतात नेहमी, आणि भांडणं होतात तेव्हा तिला तिच्या हातात जे पडेल ते फेकून मारत. एकदा तर म्हणलं सुनीजवळ स्वयंपाक करत होती आणि आमची झाली भांडणं. तिनं ते जळतं लाकूडच घेतलं आणि फेकलं मागे. आणि मग काय, मी चुकवलं की मला झाला आनंद. आणि एकदा तर लाटणं फेकून मारलं, ते लागलं मला, किती झाली आनंदी. आनंदी आनंद. कशा करता सांगितलं मी, सत्यभामाबद्दल सांगितलं. काय तुलना, भगवंताची तुलना कशानेही करता येत नाही. तर तिने विचारलं नारदाला काय करावं, मला हाच नवरा मिळाला पाहिजे. कधी रागवत नाही, शिव्या देत नाही, बोलत नाही, दारू पित नाही, मटण खात नाही, खूप चांगला माणूस आहे हा. हाच नवरा मला खूप गोड बोलतो सध्या, हाच मिळाला पाहिजे. म्हणजे सोपा उपाय. म्हणजे काय उपाय, त्याच्या वचनाचं सोनं वाटा झालं. आता त्याचं वजन कुठं होत असते का. विश्वव्यापक कमळापती त्याची गवळण कडिये घेती. विश्वव्यापक आहे तो, बसवलं पारड्यात झालं. द्वारकेत सोनं कमी होतं का. जेवढे दागिने, आता घरात काय उठून मानता येत नाही, जेवढे आता दागिने काय 4-2 तोळ्याचे होते का प्रत्येकाला, किती काही जर राहायला सोन्याची द्वारका होती म्हटल्यावर दागिन्याला काय कमी आहे. तेव्हा काय असा भाव नव्हता. 70,000 रुपये, आता 70-72 लाखापर्यंत जाणार आहे. मग खाली येईल काय, आपल्या समोर येतो की मला माहित नाही, पण लाखापर्यंत तो भाव जाईल आणि मग तो हळूहळू खाली येईल, कमी होईल. तेव्हा मग सगळ्या द्वारकेतले दागिने आणून घातले सगळ्या बायाने. पण हा बाबा काही त्याचं पारड काही वर जाय ना, आता काय करावं, मोठा प्रश्न निर्माण झाला. मग आता कोणी राहिलं का म्हटले, तर म्हणले आईसाहेब राहिलं. मग आईसाहेबाला निरोप पाठवा. तुम्हाला काही कळलं का, म्हणजे अजिबात नाही. जे काय रो हाऊसिंग मध्ये राहत होते काय, याचे स्वतंत्र बंगले होते. कोणाचं कोणाला कळायला काय कारण आहे, ओनरशिप मध्ये कळा ना कुणाचं कोणाला. आणि मग म्हणजे काय झालं, आम्हाला कसा धिंगाणा चाललाय तिकडे. म्हणजे कसं निवडणुकीच आहे, तेव्हा निवडणूक नव्हती काय. मग कसला धिंगाणा चालला. अहो म्हणले सगळ्या द्वारकेतल्या महिला किती होते, 16,108. आणि त्यांचे सगळे दागिने आणून त्यात घातले, वजन करायचे. ते कशा करतात, ते म्हणले भगवंताची तुला करून ते दान करायचे. हे काय भानगड. ते म्हणले जन्मजन्मी हाच मिळाला पाहिजे. आता जन्मजन्मी कुणाचा आहे, तो जन्मजन्मी कुणाचा आहे, यांचा आहे तो. पण ते म्हणले जन्मजन्मी मिळाला पाहिजे. मग तुमचे दागिने घेऊन बोलवले तुम्हाला, दागिने. मग त्याने तुळशीजवळ गेल्या, तुळशीची पूजा केली, नमस्कार केला. आणि एक खाली पडलं होतं पिकलेलं पान, आणि ते ताटामध्ये घेतलं, वरून विणलेला रुमाल झाकला. अरे ते ताट, ते केवढं तुळशीचं पान किती,
ते सगळे असे बघत होते वाट, हातगाडीवर येते का कशावर येते का, कस का आणखी काही रिक्षा आणतात. मग सगळे आता टवकारून पाहत होते. ते हातामध्ये ताट, ते चालणे सत्यभामाने असे झुरके मुरके मोडले. मला नाही करता येत तसं काय. तेव्हा आणि केलं तर तुम्ही हसाल पहा. तेव्हा म्हटले काय एवढा सगळ्या गावाने दागिने आणून घातले ते काही वैज्ञानिकने काय आणले कुणाच एवढ्या ताटामध्ये. आणि तिथं आल्यावर सांगितलं की हे सगळं खाली करा. सत्यभामा म्हटलं काय वावडपणा आहे हा सगळा, खाली करा. याच्यावर ठेवणं तुला काही ठेवायचं. तिने म्हणे सगळं खाली करा. केलं खाली सगळं. दोन प्रकार सांगतात, कोणी म्हणतात नाही केलं, कोणी म्हणतात तसंच ठेवलं. आणि मग ते तुळशी पत्र ठेवल्याबरोबर ते भगवंताचं पार गेलं वर आणि ते तुळशीचं खाली राहिलं. काय सत्यभामा दान करी नारदाशी असं गवळण अभंगाचे मोठे. आणि मला मुद्दा काय की भगवंताची तुला कुठं करता येते का. तुलनेमध्ये तुम्ही विश्व काय काय वाटतं ते जरी केलं तरी भगवंताची तुला होऊ शकत नाहीये. काय तेव्हा भगवंताच्या मोठेपणाच्या मानाने परमाणूच्याही वजनाचं भरत नाही इतका भगवंताचा मोठे तो आहे. भक्तिभावाची तुलना होत असते काय. भक्तिभावाची तुलना कधीच होत नाही. प्रेमाची भावाची भक्तीची तुलना कधी होत नाही. देव आणि भक्तिभाव यांची तुलना सारखीच आहे. लक्षात ठेवा, देव आणि भक्तिभाव याची तुलना कधी होत नाही. तैसा मे गीता वाखाणी शेख पुष्पाची तुरंबणी तरी समर्थे तुवा श्रेयाणी फेडली ते. भगवान आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करत आहे. श्रीगुरूंचं किती महत्व आहे ते वर्णन करत आहे. अजून 16व्या अध्यायाला सुरुवात झालेली नाही आहे. श्रीगुरूंची स्तुती चाललेली आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडली गवर्धा श्री ज्ञानदेव ओम नमः. आता